फॅमिली, कशी आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. प्रिशू से हाय. सो आता आजचा आहे गुरुवार. मला बाकी तिथं नंतर सांगते. वाजलेले आहेत 11:30. बाकी सगळं आटपून झालं, जेवण करायचं बाकी आहे. पण ना हा माझा टायमिंग असतो. जर म्हणजे जे व्हिडिओ मी शेड्यूल करते, म्हणजे 11 वाजता माझा व्लॉग येतो यूट्यूब चॅनलला. त्याच्यानंतर मला इन्स्टाला त्याची स्टोरी वगैरे टाकायची असते. जर काय म्हणजे त्याच्यामध्ये टॅक्स टाकायचे राहिले असते, जेही काही त्या ब्लॉगची डिटेल्स सर्व पेंडिंग असेल ना, हा टाईम माझं ते करायचं असतं. कारण जर आता केलं नाही तर मग व्ह्यूज पण येत नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळे मग आता मी ते करत होती. तर म्हटलं आधी व्हिडिओ सुरू करून घेते, नाहीतर मग राहून जातं. आज आहे गुरुवार. मला जायचं आहे गुरुचरित्राची पोथी वगैरे आणायला. आणि बाकी मी उद्यापासून पारायण सुरू करणार आहे. तर फायनली मी करते आहे. माझी खूप दिवसाची इच्छा होती. सो कसं काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच. माझं हे होतं की प्रिशूचं म्हणजे प्रिशू माझ्या जवळच झोपते, पण आता प्रिशूला मी म्हणजे कसं मॅनेज करेल ते थोडं एक डोक्यात आहे. बाकी काही टेन्शन नाही आहे. मी आता निवांत करू शकते, कारण प्रिशू छान आता जेवणावर वगैरे लागलेली आहे. तर आता मला ते करायचं आहे. तर जाते मी संध्याकाळला. गुरुचरित्राचं मला पोथीसुद्धा आणायची आहे. दुसरी गोष्ट अशी की बाकी जे काही नियम वगैरे या सर्व गोष्टी मागे मी एक टाकला होता व्हिडिओ की मला करायचं आहे. तेव्हा मी बरेचसे व्हिडिओज बघितले होते. सो त्याच्यामध्ये हे होतं की ते खूप कठीण राहतं, त्याचे नियम खूप असतात वगैरे. सो माझं हे होतं की जेव्हा मी व्यवस्थित करू शकेल मला तेव्हाच करायचं आहे. सो इट्स बेटर टाईम मला आता करायचं आहे. मी आता करते, कारण अधिक माससुद्धा सुरू आहे. सो म्हटलं चला आता करूयात. सो कसं काय होते ते मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला कनेक्ट राहा. बाकी आता माझं काम वगैरे आटपून घेते. मी एडिटिंग करताना इथे बसलेली असते आणि या मॅडम माझ्याजवळ येऊन बसतातच. सो असं आहे. तर चला आता बाकी तुम्ही व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. बाकी काय होते दिवसभरात ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तिच्या बाळाला टिक्का लावणं सुरू आहे बघा. काय करत आहे सोना तू? सोनू ए प्रिशू माऊ, टिक्का लावते तू? बाळाला लावते? ए प्रिशू, मी कोण आहे तुझी? तुला काय बनायचं? डॉक्टर. काय बनायचं तुला? जोरात म्हण ना थोडी. म्हण ना डॉक्टर. व्हेरी गुड. तू मार खाणार आहे आता. काय केलं तू? ते काय केलं? तुला फटके देऊ तुला फटके? हे पण नाही नालायक मुलीने काय केलं बघा. या मुलीने काय केलं इकडे बा. देऊ काय केलं हे गदडे? तुला सोडून तूच चूक कर आणि तूच रुसून बस. मी चालली तुला सोडून. आता आम्ही रेडी झालोय. मी दिवसभर बाकी काही शूट नाही केलं, कारण पेंडिंग जी कामं होती मला ती करून घ्यायची होती. आता छान रेडी झालेलो आहे. विचार करतोय देवीत सुद्धा जायचं, कारण मला गुरुचरित्र आणायसाठी देवीतच जायचं आहे. आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात विडा वगैरे सुद्धा ठेवायला जायचं आहे. सो म्हटलं दर्शन होईल. अधिक मास आहे, कारण त्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीसोबत जेव्हा गेलेली ना, त्या दिवशी मंगळवार होता. खूप डेंजर गर्दी होती. अधिक महिन्यामध्ये म्हटलं दर्शन आहे, छान आहे. अनायचं तिथे जातोच आहे. तर आईला म्हटलं की चल तू पण चल, आता येणार आहेत जमलंच तर. आता ते येतात की नाही ते काय नक्की नाही आहे. सो आईला म्हटलं चल आपण जाऊन येऊया. म्हणजे लवकर परत यायचं आहे. मला उद्याची वगैरे सुद्धा तयारी करायची त्यासाठी म्हणून. सो चला आता आम्ही देवीत जातो आहे. प्रिशूला रेडी केलं, ती मामाजवळ बसलेली आहे. म्हटलं आमचं पटकन आवडतो. मी हा ड्रेस घातलेला आहे. फर्स्ट टाईम तुम्ही मला या ड्रेसमध्ये बघत असाल, पण नंतर दाखवते मी. आता म्हणजे हा कापड होता मला प्रिशूच्या वेळेस आलेला. सो याला मी आता स्टिच करून घेतला आहे. आणि चला आता आम्ही पटकन निघतो. बाकी पुढे काय होतं ते तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करतेच. काय करत आहे तू सोनू? इकडे बघ. काय करते माझ्या पिल्ला? किती गडगड दिसते ना माझं बाळ. बघा पैशासोबत खेळणं सुरू आहे, म्हणजे पैसे मिळाले तिला खूप मोठे. काय करणार तू त्या पैशाचं? काय करणार पिल्लू? आई शानणार? आई शानणार माझ्या पिल्लू त्या पैशाचं.
सो फायनली आम्ही देवीमध्ये पोहोचलो. खरंच खूप छान वातावरण होतं. अधिक महिन्यामुळे आतमध्ये खरं तर खूप जास्त गर्दी होती आणि आमच्या इथे शूट सुद्धा करू देत नाही. आज मी प्रिशूला हातामध्ये घेतलं आणि लपून हे सर्व शूट करते आहे. बघताय तुम्ही मंदिराची सर्व कारागिरी वगैरे मला तुम्हाला दाखवायची होती. आता बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत आणि नवरात्रामध्ये खरं तर इथे खूप जास्त गर्दी असते आणि आज मंगळवार नसून सुद्धा आजही खूप जास्त गर्दी होती अधिक महिन्यामुळे. सो आम्ही दर्शन वगैरे घेतलं छान देवीचं आणि त्याच्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि प्रिशू सुद्धा मस्त नमस्कार करत होती. तिला सांगायची गरज पडत नाही, ती स्वतःच करते. अंबादेवी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही एकविरा देवी मातेचं दर्शन घ्यायला गेलो आणि तिथे सुद्धा अधिक महिन्याची ना खूप छान अशी पूजा मांडलेली होती. आता मला या आधी सुद्धा म्हटलेलं आहे की तू शूट का करत नाही पब्लिक प्लेसमध्ये. सो त्याच्यासाठी म्हणून आज मी हे कसं बसं शूट केलं. आमच्या इथे मंदिरामध्ये शूट करणं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तर इथे छान अशी पूजा मांडलेली होती. पूजा जवळून मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण मी हे लपून शूट करत होते. त्यानंतर एकविरा देवी मातेचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाकी पुढे गेलो. तर गर्दी असल्यामुळे फास्ट फास्ट पाठवत होते ते महाराज, तुम्ही बघू शकताय. प्रिशू माझ्यासोबत होतीच, कधी आईकडे तर कधी माझ्याकडे अशी ती जात होती. तर मस्त निवांत असं आमचं दर्शन झालं आणि प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर बाहेर पडलो. मंदिर असं काहीसं दिसतं, याआधी सुद्धा मी शेअर केलेलं आहे. आम्ही आलो मार्केटमध्ये. आता एक 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 ड्रेस बघतोय, जो आवडला तो घ्यायचा. खूप छान छान कलेक्शन आहे, बघूया कुठला घेतोय ते शेअर करतेच. कुठे आलो प्रिशू आपण? सो आम्ही मार्केटला आलेलो आहे आणि सर्वात आधी तर इथे आलो कारण 2 फोटो फ्रेम घ्यायच्या होत्या. श्रेयाला तिच्या म्हणजे तिच्या फ्रेंडला घ्यायचं होतं आणि त्यानंतर आम्ही ड्रेसेस घ्यायला पोहोचलो आणि इथे ना खरंच खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन होतं. आम्ही कुठला घेतोय ते सर्व तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये मी शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. वाव, त्याच्यापेक्षा सुपर्ब आहे हा. पण माझं म्हणणं काय आहे, दोघीलाही पूर्ण दोघीचा साठा घेतल्यापेक्षा तुला समजलं का? समजलं. तिचा पण पिंक आणि माझा पण पिंक घेतल्यापेक्षा हा खूप छान जाते. हो तिचा ह्या कलरचा असेल, हो, माझा हा. मस्त दिसते न जास्त हे पण नाहीये, बटबट पण नाहीये. काय काय थांब, काय काय पाहिजे? डिश. मला हा आवडला. मस्त आहे. उभा घेऊ. जास्तीत जास्त आवाज कॉन्ट्रास्ट करतो म्हटलं प्रिशू सोबत, तर मग हे पहा. हा, तो नाही वाटत मला, नाही आवडला तो. हे पहा, हा आवडला. पण हा सेम होते ग. काय कोणता ड्रेस पाहिजे? मध्ये आलोय. कलेक्शन खूप छान छान आहे. मी ॲड्रेस देते आणि मला तरी मेन म्हणजे मला ही साईज येते. हे पहा, म्हणजे हे स्टिचच आहे. हे स्टिच आहे ना पूर्ण. फिटिंग करायचं आहे फक्त. पूर्ण स्टिच आहे, एवढं तर करू शकतो ना आपण. याच्यामधला कलर हा आहे आणि हा 3. हे पहा, मग हा घेऊ का प्रिशू सोबत? 5 ये करे थे ना आपने हे मला दिखव. 5 दीदीना हा नाही, दीदीना कोण सा कलर आहे. हे पहा, ओय गेम्बो. हे पहा ना. हे पहा, एक तो. स्टिचच आहे. हे पहा, हो, हा मस्त आहे. संगीतसाठी पण म्हणजे छान वाटते. डान्स करता येईल का त्याची? मला तसंही कोणता डान्स करायचा. डान्स बसवू ना आपण. एक हा आणि एक तो काही एक मला त्याचा पाहू दे बसवायचं कापड, म्हणजे तो सेमी स्टिचचा पाहू दे. भैया ये दिखाना खोल के, ये कैसा है? मला कारण ड्रेस पसंत आहे. पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून. पिशूला नुसतं हा. पिशू मगापासून एकच दाखवत आहे. पिशू, तुला कोणता ड्रेस आवडला? हे पहा, हे पहा. खूप छान दिसते.
घे मग नहीं, वो कॉलर मेरी बच्ची का ड्रेस है ना, दूसरा, हाँ, वो पण छान आहे. तो पहले ही यहाँ से कटा हुआ है ना. तो आ जाता सिलाई ये जब इसका आप गला खोल के सिलाएंगे ना यहाँ पे बस सिलाई मारने का रहेगा। ते तो घेऊन आहे. एक के बीच उसमें कलर स्काई हा ते त्या पॅटर्न मध्ये त्याच्यासोबत हा छान जातो. इसमें घे ये मग. ना पण हे इथून कोसा लागलेला आहे. ते ठे घे तिच्या हातचं घे. हा पण छान आहे. अगर इसका टॉप हो ना ये टॉप उस पे लगा देना इस पे हा मग तसं हा, हा. ऐसा ठीक आहे. ये लग रहा ना आपको ऐसा इकडे बघ, इकडे बघ, बघू दे, बघू दे, बघू दे, छान आहे, व्हेरी गुड. चालू. सो आमच्या ड्रेसचं झाल्यानंतर ना आम्ही प्रिशूचा ड्रेस घ्यायला आलो आणि तिथे सुद्धा खूप सुंदर सुंदर ड्रेसेस होते. कोणता आवडला कृष्ण तुला? हा लावून पाय. आम्ही मँगो शेक घेत आहे कारण खूप जास्त दमलो आहे आणि श्रेयाचं पासून. त्रिशू काय खाते तू? काय खाते तू? पिल्लू तू काय खाते? कसा दिसत आहे बेटू? अशी कला आईकडे पाहू. कशी दिसते पिल्लू? बापरे बापरे खुशी खुशी. सो आम्ही जस्ट घरी आलो, ड्रेसेस वगैरे बघितले, ड्रेस घेतले. माझा जो ड्रेस होता ते काही घेतला नाही, ते थोडंसं थांबवलेलं आहे आम्ही कारण त्याची प्राईस जास्त होती. जास्त म्हणजे एवढी जास्त नव्हती, पण तरीसुद्धा म्हटलं त्याचं काही दिवसानंतर घेते कारण अजून वेळ आहे फंक्शनला. एक महिना जास्त आहे, 1.5 महिना वगैरे. पण प्राईज वाईज खूप छान होते आणि प्रिशूचे घेतले आम्ही जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तसं. बाकी मी जे बघितले होते ते सेमी स्टिच होते, त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की आज दुसरीकडे कुठे स्टिच आहे का ते बघूया आधी आणि नंतर घेऊया. सो मी कुठला घेणार वगैरे ते सर्व तुमच्यासोबत नंतर शेअर करतेच. बाकी प्रिशूचे ड्रेसेस कसे वाटले ते मला नक्की सांगा. उपटनचं जे मी आज शेअर करणार होती ते उद्याला शेअर करते कारण आज झालंच नाही. सो मी या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता जेवण वगैरे करायचं आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.